नमस्कार मंडळी, आज ना मंडळी एका वेगळ्या पद्धतीचं बेसन बनवलेलं आहे। मेथीचं बेसन आहे, ज्वारीची भाकर आहे, सोबत तोंडी लावण्यासाठी मी इथं कांदा सुद्धा ठेवलेला आहे। बघू शकताय मस्त असा भन्नाट बेत झाला होता। बेसनच्या ऐवजी तुम्ही झुणका सुद्धा म्हणू शकता याला। तर बघू शकताय मस्त अशी भाकर आणि बेसनचा बेत होता आजचा, मस्त झाला होता। नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला कळेलच। तर मेथीचं बेसन बनवलेलं आहे, साधी सोपी रेसिपी आहे, काही याच्यामध्ये दुसरं तामझाम करायची गरज नाही, झटपट बनणारी आहे। चला तर वेळ न वाया घालवता रेसिपीला सुरुवात करूया। आता इथं मी बारीक मेथी अशी कापून घेतलेली आहे, अगोदर धुवून घेतली होती आणि मग नंतर कापून घेतलेली आहे। मोठ्या आकाराचा कांदा सुद्धा मी इथं कापून घेतलेला आहे आणि आता खलबत्त्यामध्ये 2 ते 3 हिरव्या मिरच्या आणि आलं आणि लसूणची पेस्ट करून घेतलेली आहे, मोठी अशी कुटून घेतलेली आहे म्हणू शकता। मस्त फ्लेवर येतो लसणाचा या बेसनामध्ये। तर बघू शकता आता इथे एक कढई गरम करायला ठेवलेली आहे। कढई आता गरम झाली की याच्यामध्ये आपल्या तेलाच्या पळीने किंवा चमच्याने तेल घालून घ्यायचं आहे। 1-2 पळ्या मी तेल घालून घेतलेलं आहे या ठिकाणी। तर बघू शकताय आता तेल मस्त गरम झाले की याच्यामध्ये पाव चमचा जिरं, पाव चमचा मोहरी टाकून घ्यायचं आहे। तेल मीडियम गरम होऊ द्यायचं आहे, जास्त जिरे तडतडले की याच्यामधला फ्लेवर निघून जातो। तर बघू शकताय मी इथं मोठ्या आकाराचा कांदा कापून घेतला होता। बेसनमध्ये कांदा हा पाहिजेच, तर बघू शकताय मी कांदा कापून घेतलेला आहे मीडियम आकारामध्ये, जास्त बारीक पण नाही आणि जास्त मोठा पण नाही। तर याला एकजीव करत राहायचं आहे किंवा परतत राहायचं आहे, याचा कलर चेंज आपल्याला करायचा नाही। तर कमीत कमी 1-2 मिनिटं तरी याला परतून घ्यायचं आहे। आलं लसणाची पेस्ट घालून घ्यायची आहे आणि 1-2 मिरच्या घातलेल्या आहेत त्याच्यामध्ये, तर ते परतून घ्यायचं आहे। आता आलं लसूण टाकलं की लगेच आपल्याला याच्यामध्ये पुढची प्रोसेस करायची आहे, म्हणजे जेणेकरून लसणाचा फ्लेवर गेला नाही पाहिजे। कापून धुवून घेतलेली मेथी आता याच्यामध्येच आपण टाकून घेणार आहोत। तर बघू शकताय मेथी अशी एकदम फ्राय करून घ्यायची आहे, म्हणजे खमंगपणा येतो या मेथीला, कच्ची मेथी राहिली नाही पाहिजे। तर कमीत कमी 3 ते 4 मिनिटं आपल्याला याला असंच एकजीव करत राहायचं आहे। बघू शकताय मस्त असं एकजीव करून घेतलं की याच्यातला खमंगपणा टिकून राहतो, कच्चापणा गेला पाहिजे, मऊ पडली पाहिजे मेथी एकदम। 2 मिनिटं परतून झालं की याच्यावर झाकण ठेवून एक वाफ काढून घ्यायची आहे, म्हणजे जेणेकरून मेथीला सुटलेलं पाणी निघून जाईल किंवा ॲब्झॉर्ब होईपर्यंत आपल्याला याला असं वाफ काढून घ्यायचं आहे। तर बघू शकताय 2 मिनिटाची वाफ काढून झाली की मग याच्यामध्ये बघू शकताय तुम्ही मस्त असं मेथी फ्राय झालेली आहे, मधलं पाणी सगळं ॲब्झॉर्ब झालेलं आहे। आता मी एक प्रोसेस सांगत आहे तुम्हाला, गाठी गुठळ्या अजिबात होणार नाही। तर एक टिप्स आहे तुम्हाला याच्यामध्ये। तर मी 2 कप पाणी घातलेलं आहे, तर त्याच कपाने 1.5 कप मेथी होती, तर गच्च भरून घेतलं होतं मी मेथी। 1.5 कप मेथी, 2 कप पाणी, लाल तिखट चवीनुसार टाकायचं तुम्हाला जितकं हवं असेल तितकं। तर मी झणझणीतच करत आहे म्हणून इथं 2 चमचे टाकलेला आहे आणि पाव चमचा इतकी हळद टाकलेली आहे। आता इथं बघू शकताय चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे, मस्त असं ढवळून घ्यायचं आहे याला। तर हिरव्या मिरचीच्या ठेच्यामध्ये सुद्धा तुम्ही हे बेसन बनवू शकताय, पण शक्यतो मी ह्याच्यामध्ये बनवते लाल तिखटमध्ये। आता त्याच कपाने मी 1 कप इथं बेसन घेतलेलं आहे, तर गाठी होणार नाहीत म्हणून ही एक टिप्स सांगत आहे तुम्हाला। तर बघू शकताय 1 कप बेसन असल्यामुळे त्याच्यामध्ये थोडं करून पाणी घालून घ्यायचं आहे। 1/4 कप इतकं मला पाणी लागलेलं आहे। असंच आपण भज्याचं पीठ कसं कालवून घेतो तसं आपल्याला याला कालवायचं आहे। बघू शकताय मस्त असं कालवून झालेलं आहे, तुम्ही पातळपणा बघू शकता याचा। या पिठामध्ये गाठी गुठळ्या अजिबात झाल्या नाही पाहिजे, तर असल्या तरी मोडून घ्यायच्या आहेत त्याला। तर बघू शकताय तिकडं पाण्याला आपल्या उकळी आलेली आहे आता, आणि आता हे उकळी आल्याच्या नंतरच आपण हे बेसन ओतून द्यायचं आहे याच्यामध्ये खलवून घेतलेलं। तर एका हाताने हलवायचं आहे चमच्याने आणि एका हाताने ओतून द्यायचं आहे। मी सगळंच बेसन याच्यामध्ये ओतून देत आहे। तर बघू शकताय मस्त असं मी एकजीव करून घ्यायचं आहे सगळंच बेसन ओतून दिल्याच्या नंतर। आता इथं बघू शकता तुम्हाला पातळसर दिसत असेल, पण आता तुम्हाला जर जास्तच घट्ट पाहिजे असेल तर मी परत एक प्रोसेस किंवा एक टिप्स सांगणार आहे याच्यामध्ये, तर ते नक्की फॉलो करा। आता पातळ तर आहेच, पण आणखीन थोडंसं घट्ट पाहिजे असेल तर
याच्यामध्ये आता इथं कोरडं पीठ घ्यायचं आहे एका हाताने आणि एका हाताने चमच्याने किंवा असा मिक्स करायचं जर असेल तर तुमच्याकडे त्याच्याने मिक्स करू शकताय। तर बघू शकताय मस्त असं घोटून घ्यायचं आहे किंवा एकजीव करायचं आहे म्हणू शकताय। असं केल्याने गाठी गुठळ्या बेसनमध्ये अजिबात होणार नाहीत। तर मला इतकंच घट्टसरपणा हवा होता तर मी 2 मुठी इतकं बेसन नंतर परत वापरलेलं आहे। तर एकजीव करायचं आहे आणि याला कमीत कमी 7 ते 8 मिनिटं शिजवून घ्यायचं आहे। बारीक गॅस करायचा आहे, एकदम लो फ्लेमवर याला 7 ते 8 मिनिटं शिजवून घ्यायचं आहे। एकदम खमंगपणा येतो या बेसनला। तर बघू शकताय मस्त असं आता याच्यावर झाकण ठेवून आपण एक 7 ते 8 मिनिटं शिजवून घेणार आहोत। अधूनमधून आपल्याला हलवत राहायचं आहे याला। आता बघू शकताय मस्त असं 7 ते 8 मिनिटं झालेले आहेत आपले। मस्त असं बेसन आता शिजून झालेलं आहे, अजिबात याच्यामध्ये कच्चापणा राहिलेला नाही। 8 मिनिटं शिजवून घेतलं की बरोबर आपलं बेसन शिजतं। तर बघू शकताय मस्त असं बेसन आता झालेलं आहे। आता याला बाजूला ठेवून देऊया। आता आपण ज्वारीची भाकर थापून घेणार आहोत। तर बघू शकताय मी इथं पीठ घेतलेलं आहे। आता तुम्हाला कितपत भाकरी बनवायची आहे तेवढं पीठ घेऊ शकताय तुम्ही। इथं मी वाटीच्या अंदाजाने 1 वाटीभर पीठ घेतलेलं आहे। त्याच्यात मस्त अशा मीडियम साईजच्या 2 भाकरी होतात। तर आता इथं मी त्याला चिकटपणा नव्हता म्हणून तव्यामध्ये पाणी गरम करून घेतलेलं आहे अगोदरच। तर आता पाणी गरम झालं की तव्यातलं पाणी याच्यामध्ये ओतून द्यायचं। गरम पाणी घातलं की याच्यामध्ये मस्त अशी भाकर थापता येते, चिकटपणा येतो पिठाला आणि भाकर थापते वेळेस अशी चिरणार नाही। तर बघू शकताय कलत्याच्या साहाय्याने एकजीव करून घ्यायचं आहे आणि आता थोडं थोडं पाणी घालून सैलसर गोळा मळून घ्यायचा आहे। जसं भाकरीचा गोळा कसा मळून घेतो आपण तसा मळून घ्यायचा आहे। थोडंसं हाताला पाणी लावून थोडं मळून घ्यायचं आहे। तर बघू शकता व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आता आपण 2 मीडियम साईजच्या भाकरी बनवणार आहोत। तर बघू शकताय मस्त असा गोळा बनवून घ्यायचा आहे। गोळा बनवून झाला की थोडंसं हाताला पाणी लावायचं आहे आणि आता बघू शकताय खालच्या बाजूला मी कोरडं पीठ ठेवलेलं आहे आणि वरती भाकरचा गोळा ठेवलेला आहे। मस्त असं व्हिडिओमध्ये दाखवते तसं थापून घ्यायचं आहे। पातळसर थापत आहे मी, प्लॅटफॉर्मवर करत आहे, किचन प्लॅटफॉर्मवर। तर बघू शकता पातळ होतात भाकरी म्हणून मी शक्यतो भाकरी याच्यावरच बनवून घेते। पातळ भाकर थापून झाल्याच्या नंतर इथं तवा गरम करायला ठेवला होता। तवा आता गरम झालेला आहे, त्याच्यावर भाकर टाकून द्यायची आहे आणि वरनं पाणी लावून घ्यायचं आहे। मी हाताने लावत आहे, तुम्हाला जर भाजत असेल तर कपड्याने सुद्धा लावू शकताय। तर एक बाजू भाजून झाली की 1 ते 1.5 मिनिटं याला तसंच ठेवून द्यायचं आहे। भाकर मग पलटी मारून घ्यायची आहे। खालची बाजू सुद्धा व्यवस्थित अशी भाजून झाली की मग लगेच आपल्याला पलटी मारून घ्यायची आहे। म्हणजे खालची बाजू थोडीशी मी डार्कमध्ये भाजली होती। तर बघू शकताय मस्त असं खमंग भाजून घेतलं की भाकरच खायला पण खूप चव लागते ज्वारीची भाकर। तर बघू शकताय मस्त अशी फुगत आहे, तडम फुगून झालेली आहे आणि खालची बाजू सुद्धा खमंग अशी भाजून घेतलेली आहे मी। तर अशाच पद्धतीने नक्की बनवून पहा। व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स बॉक्समध्ये सांगायला विसरू नका। आवडल्यास लाईक करा, शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना, त्यांना पण अशा नवनवीन रेसिपी पाहायला मिळतील। परत भेटू अशा एका नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत धन्यवाद।